तर हिंदुस्थानी भाव म्हणजे नेमका कोण हे मला माहित नव्हतं. त्याला कधीतरी मी फक्त कुठल्या तरी मीम्स मध्ये खेकसताना बघत होतं. ईडी माणसं ईड्यासारखं कसं हसतात तसं ते हसायचा. पण नंतर मी त्याची पूर्ण हिस्ट्री काढली तर फक्त बाबा म्हणजे शिव्याचं भांडार. शिव्या देण्याचं शिवाय दुसरं काय नाही. एखाद्याच्या आईच्या बहिणीचा उद्धार करायचा एवढंच त्याला माहिती. मग ह्याला आई बहीण नाहीत का? हा आकाशातनं पडलाय का? काय माहिती, पडला पण असेल का? आणि माझी हीच भाषा असू दे सांगतोय. बर बाबा तुझी भाषा तशी असू दे, असतं काय गटारीतल्या किड्यांची भाषा तशीच असते, आपण तसं समजू. पण तू जय श्रीराम म्हणतोयस रे बाबा, त्याचं काय करायचं? ज्या कपाळावरती टिळा लावतोय आणि तू जय श्रीराम म्हणतोय आणि तुझ्या तोंडनं अशी भाषा, अरे तुझ्या वैयक्तिक जीवनात वापर, पण तू इन्फ्लुएन्सर आहे. पण इन्फ्लुएन्सर म्हणून तू काय देतो शिव्या. आणि ते पण आता दिला ते कोणाच्या कोल्हापूरकरांच्या पूर्ण ज्या भावना आहेत त्या भावनेला शिव्या दिलाय, त्यांच्या असूरला शिव्या दिलाय. ज्या मठाची जी हत्ती होती त्या मठातीला, त्या जैन समाजाला, त्या मंदिराला शिव्या दिल्यासारखं झालं करतं. शिव्या आम्हा कोल्हापूरकरांना आणि सांगलीकरांना सुद्धा येत आहेत, एवढं लक्षात ठेव हिंदुस्थानी भाऊ. पण आम्ही त्यात देत नाहीत, कारण आम्हाला सुद्धा चांगले संस्कार आहेत. आम्ही सुद्धा धर्माचं काम करतो, आम्ही सुद्धा देशाच्या हिताचं काम करतोय. म्हणून आम्हाला त्या तोंडून शिवाय देऊ वाटत नाहीत. कारण आपण एक सोशल मीडियावरती आल्यानंतर, आपल्या पुढे कॅमेरा आल्यानंतर आपल्यावर एक जबाबदारी पडते, ती म्हणजे चांगलं देण्याची. पण तुझ्यात ते चांगले गुण नाही, तुला कुणाची तरी चाटायची सवय लागली. तुझ्या याच्या मागचे सुद्धा कार्यक्रम बघितले, कोणाचे तरी पैसे घेऊन, कोणाचं तरी गोडगुलाबी करून, कोणाला तरी एखाद्याला शिवाय द्यायचं. ह्याच्याशिवाय तू केले काय? आणि तुझं स्वतःचं अस्तित्व असं काय आहे? त्या संजय दत्त सारखी स्टाईल मारणं एवढंच तुझं अस्तित्व.